जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर जी निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्या संदर्भामध्ये विस्तारानं माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यातल्या त्यात एकूण किती उमेदवारांच्या जागा या ठिकाणी अवेलेबल होता, त्यापैकी जे आहे किती उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि एकूण जागांपैकी कमी उमेदवार निवड झाल्याचं कारण काय आहे, कोणत्या माध्यमाची किती उमेदवारांची निवड झालेली आहे, या व्यतिरिक्त पवित्र पोर्टल निवड यादी संदर्भामध्ये सध्याच्या घडीला तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न निर्माण झालेले आहे त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया काय आहेत त्या डिटेल्स आपल्याला जे आहे पवित्र पोर्टलवर ऑफिशियल वेबसाईटला जे काही न्यूज बुलेटिन अवेलेबल आहे त्यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगण्यात आलेल्या आहे। मी माझ्या परीनं त्याचं एक्सप्लेनेशन करून सांगतो आहे की नेमके कोणत्या प्रकारे ही निवड यादी लागलेली आहे आणि भविष्यामध्ये या जागांचं काय होणार आहे, ज्या जागा शिल्लक राहिलेल्या आहेत। बघा, कालच्या तारखेला जे आहे रात्री उशिरा पवित्र पोर्टल हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेडची यादी जाहीर झालेली आहे। आता त्या यादीमध्ये नेमक्या कोणकोणत्या बाबी नमूद करण्यात आलेल्या आहे त्याच्या न्यूज बुलेटिनमध्ये ते बघा की पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार मुलाखतीशिवाय या पदभरती प्रकारासाठी 25/2/2024 रोजी 11,085 उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्या शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी आजच्या तारखेपर्यंत 6,182 शिक्षक शाळांमध्ये प्रत्यक्ष रुजू झालेले आहेत। उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीची कारवाई त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावरून करण्यात येत आहे। म्हणजे एकूण उमेदवार जे 11,000 सिलेक्ट झाले होते त्यापैकी जवळपास 6,000 उमेदवार आतापर्यंत शाळेवर आहे। म्हणजे विचार करा, अजूनही मागच्या 4 महिने झालेले आहे निवड यादी लागून, तरी देखील अजूनही 5,000 उमेदवार निवड यादीच्या प्रतीक्षेमध्ये आहे। त्यामुळे एक गोष्ट कटू आहे परंतु सत्य तुम्हाला या ठिकाणी सांगतो, निवड यादीमध्ये नाव आलं म्हणजे संपूर्ण काम संपलेलं नाहीये। ज्या दिवशी आपल्या हातामध्ये नियुक्तीपत्र मिळेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने जे आहे आनंदोत्सव साजरा करण्यासारखा दिवस असतो। दुसरा महत्त्वाचा पॉईंट, वरीलप्रमाणे यादी प्रसिद्ध केल्यानंतर समांतर आरक्षणामधील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे रिक्त जागा आहेत। सदर रिक्त जागा त्या सामाजिक आरक्षणामधील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून पदभरतीची पुढील कारवाई करण्याची परवानगी मिळवण्यासाठी शासनाने प्रस्ताव सादर केला होता। त्या अनुषंगाने जे पत्र होते ते माजी सैनिक पात्र उमेदवार उपलब्ध होत आहेत किंवा नाही याची पडताळणी करण्याकरिता माजी सैनिक कल्याण विभागाकडून घेण्याबाबत तसेच भूकंपग्रस्त या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध आहेत किंवा कसे याची पुन्हा पडताळणी करून पदभरतीची कारवाई करण्याचे निर्देश प्राप्त झाले होते। आता जागा कन्वर्ट करण्याकरिता जी काही हिस्ट्री आहे ती त्यांनी या ठिकाणी सांगितली। पुढच्या पॉईंटमध्ये त्यांनी या ठिकाणी सांगतायत की माजी सैनिक या प्रवर्गातील रिक्त पदांबाबत माजी सैनिक उपलब्ध आहेत किंवा नाहीत याची माहिती प्रमाणित करण्यासाठी सैनिक कल्याण विभागाने त्यांच्या जिल्हास्तरीय कार्यालयाकडून माहिती मागवली होती आणि त्यानंतर जे आहे सैनिक कल्याण विभागाच्या नियंत्रण विभागाकडे म्हणजे सामान्य प्रशासन विभागाने आजच्या तारखेलाच म्हणजे 25 तारखेलाच माजी सैनिकांची 484 पदे रिक्त ठेवून उर्वरित रिक्त पदे रूपांतरित करण्यास अनुमती दिली। आता ही 484 जागा का ठेवायला सांगितल्या आहेत, कारण त्यांनी त्यांच्या वतीने प्रत्येक उमेदवाराकडून जे की माजी सैनिक बोर्डाशी निगडीत आहे त्यांच्याकडून माहिती मागवली होती की आपल्याकडे कोण DED BED किंवा TET CTT पात्रताधारक आहेत का। आणि नियमही असा आहे की एकूण जागांच्या 10% जागा या ठिकाणी बाजूला ठेवणं आवश्यक आहे आणि उरलेल्या जागांवरती या ठिकाणी जे आहे तुम्ही निवड यादी लावू शकता। त्याच्यामुळे सध्याच्या घडीला आपण असं सांगू शकतो की माजी सैनिकांच्या 484 जागा या ठिकाणी अजूनही अवेलेबल आहेत पुढच्या राऊंडकरिता। तसेच भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा कसे याबाबत पडताळणी पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या स्वप्रमाणपत्रातील माहितीच्या आधारे करण्यात आलेली आहे। आता उमेदवार आहेत किंवा नाही हे पाहणं फार सोपं होतं, कारण आपण सेल्फ सर्टिफिकेशनमध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी नोंदवलेली आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक पदभरतीची प्रक्रिया राबविण्यात शासन पत्र 10/6/24 अन्वये मान्यता देण्यात आली आणि माजी सैनिक प्रवर्गासाठी 10% जागा रिक्त ठेवून आणि भूकंपग्रस्ताच्या जागा प्रकल्पग्रस्ताच्या कॅटेगरीमध्ये कन्वर्ट करून या ठिकाणी निवड यादी घेण्यात आलेली आहे। आता शासनाने ज्या पद्धतीने निर्देश दिलेले आहे रूपांतरित राऊंडसाठी त्या पद्धतीने आवश्यक ती कारवाई यांनी असा दावा केलेला आहे की 3 आठवड्यामध्ये आम्ही पूर्ण केलेली आहे। आपण मान्य करूया, आता यादी लागून गेलेली आहे। रूपांतरित फेरीमध्ये एकूण 5,714 रिक्त पदांपैकी
केवळ 3150 उमेदवारांचीच या ठिकाणी जे आहे नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येत आहे. आता रिक्त राहिलेले या ठिकाणी 2564 पदांच्या साठी त्या आरक्षणाचे पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने पदे रिक्त राहत आहे. शिफारस होत असल्याबाबतचा सविस्तर तपशील यांनी या ठिकाणी सांगितलेला. आता या ठिकाणी 3 गोष्टी आहे. बऱ्याच जणांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत की एकूण जागा तर जर आपण बघितलं या राऊंडमध्ये येणं अपेक्षित होतं 5714, परंतु उमेदवारांची निवड या ठिकाणी झालेली आहे 3150, म्हणजे एक्स्ट्राचे उमेदवार अजूनही या ठिकाणी 2564 लागू शकले असते, परंतु लागू शकलेले नाही. आणि त्याचं कारण त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर कारण सांगितलेलं आहे की पदांच्या विषयांसाठी त्या आरक्षणाचे पात्र उमेदवार उपलब्ध नाही झाले. आता हा मुद्दा बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाहीये. आता बरेच जण म्हणत असतील कारण आपल्याकडे जे आहे या ठिकाणी साहजिक 2,16,000 एकूण उमेदवार होते, त्यापैकी 11,000 पहिल्या राऊंडमध्ये गेले आणि या राऊंडमध्ये आपण म्हणूया की 3,000 उमेदवार गेलेले, म्हणजे 14,000 जर उमेदवार सोडले तर अजूनही 2,02,000 उमेदवार यादीच्या प्रतीक्षेमध्ये आहे. मग तुम्ही कसं म्हणत आहात की आरक्षणातला पात्र उमेदवार उपलब्ध नाही? त्याच्या पाठीमागचं कारण असं राहतं मित्रांनो की बरेच उमेदवार हे त्या वर्गासाठी, त्या कॅटेगरीसाठी, त्या माध्यमासाठी आणि त्या विषयासाठी पात्र नसतात. म्हणजे बरेचसे उमेदवार जे आहे ते अशा प्रकारे, आता उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की एक जिल्हा परिषद आहे, जिल्हा परिषद परभणी आहे, त्या ठिकाणी मॅथ्स सायन्सच्या जागा आहेत आणि एसटी कॅटेगरीच्या जागा आहेत. मग आता एसटी कॅटेगरीचा उमेदवार अवेलेबल आहे, परंतु तो उमेदवार मॅथ्स सायन्सचा नसून 1 ते 5 वर्गासाठी आहे किंवा सोशल सायन्ससाठी आहे किंवा इंग्लिश विषयासाठी आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या उमेदवाराची जागा रिक्त राहणार आहे. जरी एसटी कॅटेगरीचा उमेदवार असला तरी देखील या ठिकाणी सायन्स मॅथ्सचा उमेदवार नाही येतो. म्हणजे निवड होण्याकरिता आपल्याला 4 बिंदू महत्त्वाचे असतात. एक तर तुमची कॅटेगरी, तुमची दुसरी हॉरिझॉन्टल कॅटेगरी, तुमचं माध्यम, तुमचा वर्ग आणि तुमचा विषय. हे जवळपास 5 बिंदू जर मॅच होत असेल तरच आपली जी आहे निवड त्या वर्गासाठी म्हणा किंवा त्या विषयासाठी होत असते. आणि आता 4 बिंदू जरी मॅच झाले आणि 1 बिंदू जरी मॅच झालेला नाही, उदाहरणार्थ तुमची कॅटेगरी मॅच झाली, हॉरिझॉन्टल कॅटेगरी मॅच झाली, वर्ग मॅच झाला आणि तुमचं जे आहे माध्यम मॅच होऊ शकलं नाही, तरी देखील निवड होत नाही. तर आता बाकीचे राहिलेले जे उमेदवार आहेत तर त्यांची पंचायत अशीच झालेली. मॅथ्स सायन्सच्या बऱ्याचशा जागा रिक्त आहेत, परंतु मॅथ्स सायन्सच्या जागा या अनफॉर्च्युनेटली जी गोष्ट 2017ला घडली होती तीच गोष्ट पुन्हा घडलेली आहे. मॅथ्स सायन्सच्या जागा आता सध्याच्या घडीला एसटी कॅटेगरीच्या उमेदवारांच्या वाट्याला गेलेले आहे आणि हे सांगताना फार दुःख होतो की एसटी कॅटेगरीचे उमेदवार मॅथ्स सायन्स या विषयामधून सेकंड टीईटी पात्र असलेले उमेदवार आता जवळपास नाहीत. त्यामुळे जे आहे अशा प्रकारे जागा रिक्त राहिलेल्या आहेत. आता यामध्ये शासनाची कोणतीही चूक नाहीये, कारण निवडीसाठी जो नियम वापरला जातो ज्याला आपण कॉमन रोस्टर म्हणतो, तर मुळात म्हणजे कॉमन रोस्टर असल्या कारणाने, म्हणजे 1ली ते 8वी वर्गाला एकच निवड प्रणाली आपण वापरत असल्या कारणाने या पद्धतीने प्रॉब्लेम क्रिएट होतात. म्हणून आम्ही ऑलरेडी बोललो होतो की बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आपल्याला जाहिरात जरी दिसत असली तरीही बऱ्याच प्रमाणामधल्या जागा या रिक्त राहणार आहे. त्यामध्ये हेच कारण होतं. आय होप तुमच्या लक्षात येऊन गेलेलं असेल. आता या ज्या निवड झालेल्या जागा आहेत त्या निवड झालेल्या जागांमध्ये त्यांनी डिटेलिंग केलेली आहे. 1ली ते 5वी या गटामधील इंग्लिश माध्यमाचे 702, उर्दू माध्यमाचे 95 आणि हिंदी माध्यमाचे 91 आणि मराठी माध्यम 760, कन्नड माध्यम 9 अशी एकूण 1657 पदे ही प्राथमिक वर्गाची आहे. आणि त्यानंतर 6वी ते 8वी गटामधील सर्व माध्यमांची गणित विज्ञान किंवा गणित असेल किंवा विज्ञान असेल सेपरेट ती पदं आहेत 1382, सामाजिक शास्त्राचे 3 आणि भाषा विषयाला 98, अशी एकूण 1483 जागांची या ठिकाणी जी आहे निवड यादी पब्लिश करण्यात आलेली आहे. इयत्ता 9वी ते 10वी या गटातील सर्व माध्यमामधील 10 रिक्त पदांवर उमेदवारांची शिफारस होत आहे. हे फारच भाग्यशाली उमेदवार आहेत जे की 9वी ते 10वीला लागलेले आहे आणि ज्यांची संख्या पूर्ण महाराष्ट्रभरामधली आपण जर का काउंट केली तर ती केवळ आणि केवळ 10 आहे. त्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे की माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक ज्या आहेत दिलेल्या त्यामध्ये दिनांक 7/3/24 रोजी दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक पदभरतीची प्रक्रिया याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून पुढे चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर उच्च न्यायालय शिक्षक पदभरतीची संबंधित याचिका दाखल आहेत त्या न्यायालयामध्ये जे नागपूरचं जे खंडपीठ आहे त्यामध्येही जे काही निर्णय लागणार आहे त्या निर्णयाच्या अधीन राहूनही पुढच्या याद्या ज्या काही लावलेल्या आहेत आणि हे साहजिक आहे, ते प्रत्येक वेळेस आपल्याला त्या पद्धतीने सांगितलेलंच असतं. आता पुढे काय म्हणता येते की शिक्षक पदभरतीच्या मुलाखतीशिवाय या प्रकारातील रूपांतरित फेरीमधील सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केलेली आहे. तरी देखील
या संदर्भामध्ये अयोग्यताधारकांच्या स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्यास त्याबाबत अशा उमेदवारांना तक्रार निवारण व दुरुस्ती समिती या ठिकाणी जे आहे या ईमेल आय डीवर पाठवून द्यायचे आणि त्याचसोबत जे आहे पुरावा देखील पाठवायचा आहे. त्यामुळे सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसांच्या आत अर्ज करता येईल. ईमेल पत्त्यावर कोणीही ग्रुप मेल अथवा अन्य मेल पाठवणे, उमेदवारांव्यतिरिक्त इतर व्यक्तींनी संघटनांनी या ईमेलवरती जे आहे कोणत्या प्रकारचा मेल करू नये. पाठवल्यास असा मेल जे आहे दुर्लक्षित करण्यात येणार आहे. त्याशिवाय याबाबत कोणत्याही अधिकाऱ्यांशी मोबाईलवर अथवा व्यक्तिगत संपर्क करू नये. विहित मुदतीनंतर प्राप्त ईमेल तसेच अन्य मार्गांनी प्राप्त तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे. म्हणजे यामध्ये त्यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की जे उमेदवार आहेत की ज्यांना तक्रार करायची आहे त्यांनी स्वतः तक्रार करायची आहे. ईमेलच्या माध्यमातून तक्रार करायची, फोन कॉल करायचा नाही, मेसेज करायचा नाही, व्हॉट्सअप करायचा नाहीये आणि स्वतः ऑफिसला यायचं देखील नाहीये. फक्त तुम्ही मेल करा, तुमच्या मेलला उत्तर दिलं जाईल आणि मेल करायची जी काही मुदत आहे ती 10 दिवसांची दिलेली आहे. यानंतर सदर निवड प्रक्रिया ही संगणकीय प्रणालीद्वारे होत असल्याने यामध्ये मानवी हस्तक्षेपाला वाव नाही. त्यामुळे उमेदवारांनी या बाबतीमध्ये कोणत्याही व्यक्तीशी अथवा यंत्रणेशी कोणत्याही माध्यमातून संपर्क साधू नये. हे तर शाश्वत सत्य आहे. ही संगणकीय प्रणाली आहे, मानवी हस्तक्षेप त्यामध्ये होणं कदापि शक्य नाही. सदरच्या पदभरती प्रक्रियेमध्ये मुलाखतीशिवाय भरतीमधील विविध टप्प्यांवर विविध कारणांमुळे रिक्त राहिलेली पदे, राखून ठेवलेली पदे तसेच मुलाखतीसह पदभरतीवरील पदे लवकरात लवकर भरण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची, अर्धवट किंवा अपूर्ण माहिती नोंद केल्यामुळे ज्या उमेदवारांची शिफारस प्रसिद्ध झालेल्या याद्यामध्ये झालेली नसेल अशा व अन्य उमेदवारांना नव्याने येणाऱ्या जाहिरातीपूर्वी त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये योग्य त्या दुरुस्ती करण्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाईल. आता बरेच उमेदवार असे आहेत, मला कालपासून 1-2 जणांचे फोन येऊन गेलेले आहे की सर आमचं मॅथ सायन्स होतं परंतु आमचं सोशल सायन्स टाकण्यात आलं त्यामुळे आमची निवड होऊ शकली नाही. मेरिट आमच्या मार्कांपेक्षा खूप खाली गेलेला आहे. आता आम्ही काय करावं? तुम्ही काहीच करू शकणार नाहीये कारण चूक ही तुम्हा लोकांची आहे. कारण तुम्ही चुकीची माहिती पुटअप केल्यामुळे तुमची निवड होऊ शकलेली नाही. आता तुमच्याकरिता ही सूचना आहे की जेव्हा आता पुढची जाहिरात येईल फेज 2 ची म्हणा किंवा 10% ज्या काही पद कपात झालेल्या आहेत त्या जागा येण्याच्या पूर्वी पुन्हा एकदा पवित्र पोर्टलवर एडिटचा टॅब दिला जाईल आणि त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी दुरुस्त करून घेता येणार आहे. नव्याने जाहिराती घेऊन निवड प्रक्रिया करताना स्वप्रमाणपत्रामध्ये केलेले बदल विचारात घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल. माजी सैनिक या समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या पदांसाठी माजी सैनिक यांच्यासाठी स्वतंत्र फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे आणि निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यात शुभेच्छा. आपल्या हातून होणाऱ्या उत्तम शैक्षणिक कार्यामुळे अनेक सुसंस्कृत पिढ्या घडतील याची खात्री आहे. न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यायची आहे. अशा प्रकारे तुमच्या सर्व शंकांचं या ठिकाणी मला असं वाटतं समाधान झालेलं असेल. एकंदरीत सर्व बाबींचा या बुलेटिनमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्या सर्व उमेदवारांचं खूप खूप अभिनंदन. ज्यांची निवड होऊ शकलेली नाहीये त्यांनी अपात्र गैरहजरच्या राऊंडचा वेट करायचा आहे किंवा आता येणारा जो राऊंड असेल विथ इंटरव्ह्यूचा त्या विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडची प्रतीक्षा करायची आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्येच आपल्याला विथ इंटरव्ह्यूचा राऊंड देखील पाहायला मिळणार आहे.